नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांवर लाडकी बहीण योजनेमुळे अन्याय होत आहे। मग प्रामुख्याने या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये ज्या महिला आहेत त्या विधवा महिला आहेत किंवा घटस्फोटित ज्या एकल महिला आहेत त्या असल्यामुळे त्यांना मानधन वाढवून 3000 रुपये करण्याची मागणी या ठिकाणी संघटनेच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेली आहे। मग मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करण्यात आली, कोणत्या प्रकारची मागणी करण्यात आली ज्यामुळे विधवा एकल महिलांना या ठिकाणी मानधन वाढवून मिळेल, त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी आपण बघू शकता की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांवर लाडकी बहीण योजनेमुळे अन्याय होत आहे। लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थी 27 लाख विधवा महिलांना दरमहा मिळणारे 1500 रुपये अनुदान वाढवून 3000 रुपये करण्याची मागणी या ठिकाणी साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक मिलिंद कुमार साळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। कारण की या ठिकाणी लाडक्या बहिणींना सर्व परिवार असतो, परंतु या ठिकाणी विधवा महिलांना तसेच एकल महिलांना स्वतःला सर्व कुटुंब सांभाळायचे असते, त्यामुळे त्यांना 3000 रुपये मानधन करावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेली आहे। काल सोमवारी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही साळवे यांनी याबाबत निवेदन दिले आहे। साऊ एकल महिला समिती विधवा व सर्व प्रकारच्या एकल महिलांसाठी महाराष्ट्र राज्यात काम करीत आहे। राज्य सरकारने महिला सक्षमीकरणाकरिता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करून घाईघाईने या योजनेची अंमलबजावणी करीत 2 महिन्याचे आगाऊ अनुदान देखील त्यांच्या बँक खात्यात जमा केले। तसेच निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचे अनुदान 1500 रुपयावरून वाढवून ते 2100 रुपये करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती। मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा फक्त 2100 रुपये कायम ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी मात्र वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे। तसेच कुटुंबात 4 चाकी वाहनधारक व आयकर भरणारा सदस्य नसावा अशाही अटी घालण्यात आल्या आहे। मग केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे। या योजनेत घाईत अंमलबजावणी करताना अर्जाची छाननी देखील झाली नाही, त्यामुळे हजारो सदन महिलांना योजनेचा लाभ मिळाला। दुसरीकडे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची मात्र काटेकोरपणे छाननी होत आहे। हयातीचा दाखला, आधार सीडिंग नसले तरी लगेच अनुदान बंद केले जात आहे। अपात्र असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सुमारे 500 कोटीहून अधिक रुपयांची उधळपट्टी सरकारी खजिन्यातून झाली आहे। महिलांच्या 2 योजनांच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेत व अंमलबजावणीत भेदभाव होत असल्याने गरजू घरातील कर्ता पुरुष, आधार गमावलेल्या एकल महिलांवर तांत्रिक बाबींमुळे मोठा अन्याय होत आहे। आज राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान पेन्शन घेणाऱ्या 15,97,000 तर इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजना मिळणाऱ्या 11,14,000 अशा एकूण 27 लाख महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित आहे। त्यामुळे अगोदर संकटात असलेल्या या एकल महिलांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी असलेले वार्षिक 21,000 रुपये उत्पन्नाची मर्यादा वाढवून 2.5 लाख रुपये करावी। तसेच लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना तात्काळ वगळून संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व इतर सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनांचे दरमहा अनुदान 1500 रुपयावरून 3000 रुपये करण्याची गरज आहे। अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेली आहे। तरी यावर लवकरात लवकर निर्णय होऊन या ठिकाणी सरकारने विधवा व एकल महिलांसाठी 3000 रुपये मानधन प्रति महिना करावे अशी सर्वांतर्फे विनंती आहे। तर लवकरच या संदर्भात मोठे आंदोलन करण्यात येणार आहे। तरी मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।